एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही आलू पनीर पराठा कधीच बनवला नसेल. आज बनवतोय शाळेच्या डब्यासाठी झटपट बनणारा आलू पनीर पराठा. यामध्ये स्टफिंग भरण्याची गरज नाही आणि घाईमध्ये पराठा नीट होत नाही, फाटतोय, तुटतोय याची झंझट नाही. चला बनवूया. गॅस ऑन करून एक कढई किंवा पॅन घ्यायचा. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं आणि जिरं छान तडतडलं की बारीक कट केलेला एक कांदा घालणार आहोत. कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे. नंतर बारीक कट केलेली शिमला मिर्च 1 घालणार आहोत. शिमला मिर्च घालून कांदा आणि मिरची छान परतून घेणार आहोत आपण 2 ते 3 मिनिट. आता इथे तुम्ही आवडीनुसार आणखी भाज्या वाढवू शकता. मुलांना आवडत असेल तर यामध्ये टोमॅटो घातला तरी चालेल. हे छान परतून घेतलं. आता पावडर मसाले घालूया. पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला. मुलांना तिखट आवडत असेल तर तुम्ही फोडणीतच हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरी चालेल. मसाले तेलात छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स केलं. आता अगोदरच मी 2 बटाटे उकडून ठेवलेले ते घालायचे आहेत. बटाटे मिक्स करायचे आणि मसाल्याची चव बटाट्यात छान उतरावी म्हणून बटाटा इथे आपण मॅश करून घेणार आहोत. बटाटा मॅश करून घेतला आणि बघा यामुळे पराठा छान लागतो चवीला. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. मिक्स करायचं आहे. आता मी इथे घालणार आहे पनीर. मी अर्धा पाव इतकं पनीर घेतलं. एवढ्या साहित्यामध्ये आरामात भरपूर सारण भरलेले 3 पराठे तयार होतात. 3 पराठे बनवण्यासाठी आपण 2 उकडलेले बटाटे आणि अर्धा पाव पनीर घेतलेला आहे. तुम्हाला 1 किंवा 2 बनवायचं असेल तर याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे छान मिक्स केलं. बघा पराठ्यासाठी लागणारी भाजी किंवा स्टफिंग आपली तयार आहे. गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मी अगोदरच रोजची चपातीला जी कणिक लागते ती मळून घेतलेली आहे. 10 मिनिटे अगोदर मळलेली, त्यामुळे छान मऊसूत अशी मुरली गेली. आता याचा एक गोळा करून घेऊया आणि त्याचा आपण पराठा लाटून घेणार आहोत. आता पराठा लाटताना गोल किंवा चौकोनी लाटू शकता. बघा या पद्धतीने पराठा केला तुम्ही तर त्यामध्ये स्टफिंग भरण्याची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल इतका सोपा आहे. थोडंसं तूप लावून घेतलं. आता याची चौकोनी अशी घडी घालून घेऊया. चौकोनी पराठा आपण जेव्हा लाटतो तेव्हा त्याचे काठ आणि कडा ह्या जाड राहण्याची शक्यता असते. तर व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण लाटून घेणार आहोत. पराठा छान लाटून घेतलेला आहे. भाजून घेऊया. तवा किंवा पॅनला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान पराठा भाजून घ्यायचा आहे. आपण रोजची चपाती भाजतो त्याच पद्धतीने वरनं तूप लावूया. दोन्ही बाजूनी आपण तूप लावून पराठा छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपली भाजी किंवा स्टफिंग भरून घ्यायची आहे. कमीत कमी वेळेत हाय प्रोटीन आणि हेल्दी असा पराठा तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये झटपट बनणार आहे.
तुम्ही नक्की ट्राय करा. भरपूर असं स्टफिंग भरायचं. आता इथे मी वरनं चीज घालत आहे. तुम्हाला आवडत असेल तर आणखी पनीर घातलं तरी चालेल. वरून फोल्ड करायचं आहे. थोडंसं दाबून घ्यायचं आणि एकदम लो फ्लेमवरती दोन्ही बाजूने खरपूस असं होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. आणि बघा, दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजलं. पराठा आपला रेडी आहे. आता याला कट करून घेऊया. भरपूर स्टफिंग भरलेला सोप्या पद्धतीने आलू पनीर पराठा तयार आहे. मुलांना खूप आवडतो. बनवायला एवढा सोपा आहे, तुम्ही बघितले. नक्की ट्राय करा. आता याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस दिला तरी चालेल, नाही दिला तरी फक्त पराठा देखील खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.